नारायण राणेंनी 25 वर्षांहून अधिक काळ सिंधुदुर्ग जिल्ह्यावर एकहाती सत्ता प्रस्थापित केली. मात्र राणेंच्या या सत्तेला दीपक केसरकर आणि विनायक राऊत यांनी सुरुंग लावला. अलीकडेच झालेल्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत राणे आणि त्यांच्या मुलाला पराभव स्वीकारावा लागला. आधीच राजकीय वैर त्यात त्या पराभवानं आणखीनच भर पडली. मात्र सिंधुदुर्गात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नारायण राणे आणि दीपक केसरकर प्रथमच समोरासमोर आले. इतकंच नाही तर वैभव नाईक, विनायक राऊत हे सुद्धा प्रथमच एकत्र या व्यासपीठावर आले. आणि जुगलबंदी ही विकासाच्या मुद्द्यावर होऊ नये असं मला वाटतं. शेवटी जनता आहे या जिल्ह्यात आणि त्यांच्यासाठी आम्हाला काम करायचं. त्यामुळे तुमची अपेक्षा चुकीची ठरली. या बैठकीदरम्यान राणे आणि केसरकर यांच्यात सामंजस्याची भूमिका दिसत होती. राणे आपल्या आक्रमक कार्यकर्त्यांना समज देत होते, तर केसरकर राणेंच्या प्रत्येक सूचनेचा आदर करत होते. त्यामुळे उपस्थितांमध्ये वेगळीच चर्चा रंगली होती. राजकारण वेगळं आहे आणि विकास हा वेगळा आहे. जिल्हा नियोजन मंडळ हे विकासाचं व्यासपीठ आहे आणि त्याच्याकडे विकासाचं व्यासपीठ म्हणूनच बघितलं पाहिजे. त्यामुळे माझा ठाम विश्वास आहे आणि ते मी विकासाचं व्यासपीठ म्हणून बघतो आणि निश्चितपणे या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी पालकमंत्री म्हणून मी बांधील आहे. एकमेकाला पाण्यात पाहणारे हे नेते चक्क खुर्चीला खुर्ची लावून बसले होते. एकमेकांशी ते गुफ्तगूही करत होते. राणे केसरकर यांच्या जवळ येण्यामुळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मात्र संभ्रमित झालेत एवढं नक्की. विकास गावकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.